नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस वेदांत वरखडे स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत परभणी कृषी विद्यापीठाच्या जैविक उत्पादनाबद्दल, जे तुमच्या हळद, अद्रक, सोयाबीन तसेच सर्व प्रकारच्या पिकाला पोषण देईल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करेल आणि तुमच्या पिकाचे उत्पादन वाढवेल. नाव आहे बायोमिक्स. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे बायोमिक्स घेण्यासाठी परभणी कृषी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांच्या रोज सकाळी 6 पासून ते दुपारी 4 पर्यंत बायोमिक्स युनिटच्या बाहेर रांगा लागतात. तुम्हाला यावरूनच एक अंदाज आला असेल की बायोमिक्ससाठी शेतकऱ्यांची किती मागणी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात बायोमिक्स म्हणजे काय, बायोमिक्सचे कार्य काय आहे, बायोमिक्सचे फायदे, बायोमिक्स वापरण्याची योग्य पद्धत आणि बायोमिक्सची किंमत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या शेतकऱ्यांनी बायोमिक्सचा वापर केला आहे त्यांनी त्यांचा अनुभव खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. सुरुवातीला तुम्हाला माहित पाहिजे की बायोमिक्स म्हणजे काय. बायोमिक्स हे 14 विविध सूक्ष्म जैविकांचे मिश्रण असून त्यामध्ये 9 मित्रबुरशी आणि 5 जीवाणूंचा समावेश केलेला आहे. आणि बायोमिक्स हे वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारा तयार केलेले आहे. आता आपण पाहूयात बायोमिक्सचे कार्य. बायोमिक्स हे जैविक मिश्रण विविध पिकांमधील रोग आणि कीड नियंत्रणासाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी वापर केला जातो. बायोमिक्सचा वापर कोणत्या पिकामध्ये केला जातो तर शेतकरी मित्रांनो, बायोमिक्सचा वापर तुम्ही हळद, अद्रक, कापूस, तूर, हरभरा, वांगे, मिरची, डाळिंब, मोसंबी, संत्रा, लिंबू, पपई, केळी, द्राक्षे आणि इतर पिकांमध्ये सुद्धा तुम्ही बायोमिक्सचा वापर करू शकता. बायोमिक्सची किंमत. शेतकरी मित्रांनो, बायोमिक्स हे तुम्हाला पावडर आणि लिक्विड या दोन्ही स्वरूपामध्ये परभणी कृषी विद्यापीठामध्ये भेटून जाईल. पावडर स्वरूपामध्ये 1 किलोचे पॅकेट तुम्हाला 200 रुपयाला पडेल आणि लिक्विड स्वरूपामध्ये 1 लिटर बायोमिक्स तुम्हाला 210 रुपयाला पडेल. बायोमिक्सचे फायदे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बायोमिक्सची बेणे प्रक्रिया किंवा कंद प्रक्रिया आणि आळवणी केली असता पिकास कंदकुज व इतर मृदाजन्य रोगापासून संरक्षण मिळते. हुमणी अळी, कंदमाशी, खोडकिडी यासारख्या किडीपासून पिकाचे संरक्षण होते. कंदवर्गीय पिकात कंदाचा आकार, संख्या, लांबी आणि व्यास यामध्ये लक्षणीय वाढ होते. पिकामध्ये पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन पिकास उपलब्ध अन्नद्रव्याचा उत्तम पुरवठा होतो. तसेच जमिनीतील अनुपलब्ध अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते. वर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बायोमिक्सची फवारणी केल्यास पानावरील ठिपके व करपा या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाच्या उत्पादकता व दर्जात वाढ होते. हळदीमध्ये वाळलेल्या हळदीचा उतारा जास्त मिळतो व तसेच करकुमींची टक्केवारी वाढते. बायोमिक्स वापरण्याची योग्य पद्धत व प्रमाण. शेतकरी मित्रांनो, कंद प्रक्रियेसाठी तुम्हाला 200 ग्राम किंवा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात बायोमिक्स मिसळून द्रावण करावे व लागवडीसाठी निवडलेले कंद या द्रावणात 30 ते 60 मिनिट बुडवून ठेवावे. त्यानंतर हे बाहेर काढून सावलीमध्ये सुकण्यासाठी ठेवून तुम्ही त्यानंतर लागवडीसाठी वापरू शकता. बायोमिक्स वापरण्याचे एकरी प्रमाण पाहिले तर 5 किलो किंवा 5 लिटर आहे, ज्यामध्ये तुम्ही 4 किलो किंवा 4 लिटर आळवणीसाठी वापरू शकतात व 1 किलो किंवा 1 लिटर फवारणीसाठी. आळवणीसाठी तुम्हाला 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो किंवा 4 लिटर बायोमिक्स याप्रमाणे द्रावण करावे. ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्राम किंवा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याप्रमाणे आळवणी करावी. आणि त्याचबरोबर फवारणीसाठी तुम्हाला 100 ग्राम किंवा 100 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून फवारणी करायची आहे. बायोमिक्स वापरताना घ्यायची काळजी. शेतकरी मित्रांनो, बायोमिक्सचा वापर तुम्हाला इतर रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा खत याबरोबर करू नये. बायोमिक्स घेतल्यानंतर तुम्हाला बायोमिक्सची साठवण थंड किंवा कोरड्या जागेत करायची आहे. त्याचबरोबर बायोमिक्स वापरतेवेळी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये ओलावा नसेल तर बायोमिक्सचा वापर करू नये. आणि शेवटचे, बायोमिक्स वापरण्यापूर्वी व वापरल्यानंतर 4 ते 5 दिवस रासायनिक खते, कीटकनाशके व बुरशीनाशक यांचा वापर करू नये. शेतकरी मित्रांनो, ही होती बायोमिक्स विषयी A to Z माहिती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ शेअर करा. अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.